अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,376. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, सायबर फसवणुकीच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी या सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य सरकार उचलत असलेल्या पावलांच्या संदर्भात सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकारच्या माध्यमातून जरी वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलण्यात आलेली असली तरीसुद्धा ऑनलाईन गेमिंग याच्या बाबतीमध्ये आणि सायबर फ्रॉड याच्या बाबतीमध्ये आजही मध्यमवर्गीय नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती चिंता आहे आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मनामध्ये अनरेस्ट आहे. बऱ्याच वेळेला गुन्हे हे दाखल करून घेतले जात नाहीत आणि गुन्हे दाखल करून घेतले तर त्याच्या तपासाला प्रचंड विलंब लागतो आणि मग असं सांगितलं जातं पोलिसांच्याकडून की जर अशाच पद्धतीचा गुन्हा करताना हेच गुन्हेगार जर सापडले तरच तुमचा तपास होऊ शकतो, असंच बऱ्याच वेळेला पोलिसांकडून सांगितलं जातं. अध्यक्ष महोदय, आपण उत्तरामध्ये दिलं आहे की ऑनलाईन गेमिंगच्यामुळं 2024 आणि 25मध्ये 120 गुन्हे दाखल झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, जर आपल्याकडे राज्यामध्ये सायबर कार्यालयामध्ये 26 तज्ज्ञ सल्लागार आहेत, 1000 पोलीस अधिकारी याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर गुन्ह्यांची संख्या कमी आहे. अध्यक्ष महोदय, गुन्हे नोंदवण्याकडेच पोलीस या ठिकाणी सहकार्य करत नाहीत, अशाच बऱ्याचशा तक्रारी आहेत. अशा वेळेला या राज्यामध्ये जास्तीत जास्त असे जे प्रकार उघडकीस येतात याच्यात गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्या तपासाच्या संदर्भामध्ये कुठं ना कुठंतरी सरकार जसं वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतं तसा प्लॅटफॉर्म तयार करून याचा रिव्ह्यू सातत्यानं घेणं, किती तपास उघडकीस आला या बाबतीमध्ये सुद्धा पाठपुरावा करणं हे सुद्धा आवश्यक आहे. हे सरकार करणार काय? अध्यक्ष महोदय, आपण या सभागृहामध्ये अनेक वेळेला सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली आहे. माननीय सदस्य प्रशांत ठाकूर यांनी ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये आपण जी काही तक्रार इथे उपस्थित केली आहे की गुन्ह्यांची संख्या कमी आहे आणि आवश्यक तितकी कारवाई होताना दिसत नाही आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की या अगोदर आपल्याला ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये कायद्याचा तसा जास्त कडक आधार नव्हता, परंतु केंद्र सरकारने आता नवीन कायदा हा पारित केल्याच्या नंतर ऑनलाईन गेमिंगमध्ये आता थेट आपल्याला आर्थिक गुंतवणूक करून किंवा पैशाचा वापर आता करण्यामध्ये पूर्णपणे बंदी घातलेली आहे. पण आता आपल्याला त्या आधारे नक्कीच आपण गुन्हे आता दाखल करायला आपण सुरुवात देखील केलेली आहे आणि त्या आपण कारवाई देखील आपण तिथे एक स्ट्रिंजंट कारवाई आपण करायला सुरुवात देखील आपण केलेली आहे. प्रश्न असा आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सायबर गुन्ह्यांमध्ये जी काही आपल्याला वाढ होताना दिसते, नवीन टेक्नॉलॉजी रोज आपण वापरताना हे जोड दिसत आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ह्याही अगोदर सभागृहामध्ये देखील सांगितलं होतं की आपल्याला विशेष म्हणजे आता आपल्या प्रश्नामध्ये अजून एक जो अंतर्भाव जो आहे तो ई चलानचा, म्हणजे आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि EPKच्या नावाने तो एक लिंक येते. लिंक आपण ओपन केली, विशेषतः अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे जास्त होतं. आपण लिंक ओपन केली की ती आपल्या मोबाईलमधला सगळा डेटा हा त्या व्यक्तीकडे जातो आणि मग त्या माध्यमातून ते चोरी करत असतात. अशा ह्या सगळ्या गुन्ह्यांवरती आळा घालण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण आता आपलं वेगळं सायबर सेल आपण तयार केलेलंच आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि देशामधलं सर्वात मोठं सायबरचं गुन्ह्यांवरती प्रतिबंध घालण्यासाठीचं एक चांगली संस्था किंवा एक चांगलं हेडक्वार्टर आपण तयार केलं म्हापे येथे. जवळपास 950 कोटीचा निधी आपण त्याच्यावरती खर्च केला आहे आणि आता संपूर्ण राज्यामध्ये आपण 50 जे आपले सायबर पोलीस स्टेशन होते ते देखील आपण आता कार्यरत केलेले आहेत. आपण आपल्या जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना सायबर गुन्हे रोखण्याकरिता आपण त्यांना स्पेशल ट्रेनिंग देखील आपण दिलेली आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या म्हापेमध्ये असल्या हेडक्वार्टरमध्ये आपण जे काही आवश्यक टूल्स लागतात, कारण आज चोर ज्या काही डार्क वेबचा वापर करतात किंवा कुठल्याही यंत्रणाचा वापर करतात त्यांना थांबवण्याकरिता फक्त CDR हे एकमेव टूल हे उपयोगाचं नाही. त्यांना रोखण्याकरिता किंवा त्यांनी केलेली चोरी ही पैसे फ्रीज केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता ते जे काही डार्क वेबचा वापर करतात ते रोखण्याकरिता जे आवश्यक टूल्स असतात त्या टूल्स देखील आता आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत. तर मला वाटतं सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आपण प्रिव्हेन्शनसाठी ज्या कारवाई आपण करतो त्या आपण करतोय, परंतु मला वाटतं अवेअरनेस हा त्याच्या बाबतीतला सर्वात मोठा भाग असणार आहे. आज ब्रीफिंग घेत असताना देखील काही आपले API आहेत जे फक्त सायबर गुन्ह्यांवरती गेले 5-6 वर्ष काम करत आहेत. त्यांच्याकडे देखील माहिती जे काही मी घेतली त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्याला अवेअरनेसवरती आपण काम करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहिती असेल केंद्र सरकारने कोविडच्या कालावधीच्या नंतर सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये एक अवेअरनेस जो काही प्रोग्राम राबवला होता आपल्या कॉलर ट्यून्स असू द्यात किंवा मेसेजेस असू द्यात त्या माध्यमातून
परंतु आता आपण निर्णय घेतला आहे की राज्य सरकार देखील एक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमधले अवेअरनेससाठीचा वेगळा फंड जवळपास 43 कोटीची आता आपण तरतूद करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये तो पुढाकार घेतला आहे. आणि विशेष म्हणजे महासायबर सेफ ॲप असं एक ॲप्लिकेशन देखील आपण आपल्या सरकारचं आपण चालू करतोय, जेणेकरून त्या ॲपवरती सायबरची फसवणूक कशा कशा पद्धतीने केली जाते ह्याची सगळी माहिती ही त्याच्यावरती उपलब्ध होईल. आणि जे काय आपण अवेअरनेस प्रोग्राममध्ये 43 कोटीची आपण तरतूद करतो त्यामध्ये साधारणतः 21 कोटी मेसेजेस हे दर महिन्याला महाराष्ट्रामधल्या हे नागरिकांपर्यंत पोहोचतील अशी आपण तरतूद करतोय. म्हणजे बेसिकली अवेअरनेस प्रोग्राम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज एक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून चोर हे चोरी करतायत, तर त्याला टॅकल करण्यासाठी जे काही टूल्स आवश्यक आहेत ते आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि त्याला प्रिव्हेन्शनसाठी जे काय अवेअरनेस आहे त्यासाठी देखील आपण काम करतोय.